नमस्कार. कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. पूजा विधी देवांपर्यंत पोहोचले का, हे कसं समजायचं? पूजा विधी देवापर्यंत पोहोचले तर या शुभ घटना घडतात. हिंदू धर्मात पूजा उपासनेला विशेष महत्त्व आहे. कोणतंही शुभ कार्य करण्यापूर्वी पूजा करणं योग्य मानलं जातं. तसंच अनेक घरांमध्ये दिवसाची सुरुवात नित्य देवपूजेने होते. त्यामुळे संपूर्ण दिवस चांगला जातो आणि मनही शांत राहतं. देवाच्या कृपेनं सुख, समृद्धी, ऐश्वर्य आणि सौभाग्य प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. अनेकांच्या मनात असा प्रश्न येतो की आपण केलेली पूजा, उपासना आपल्या प्रिय देवतेपर्यंत पोहोचली असेल का की नाही? पूजा करताना आपल्याकडून काही चूक तर होत नाही ना, असे अनेक प्रश्न मनात निर्माण होतात. शिवपुराणानुसार पूजा करताना काही गोष्टी दिसल्या तर समजावं की देवी देवतांनी तुमची पूजा स्वीकारली आहे. शिवपुराणानुसार आपण पूजा करत असताना दैवी शक्तीद्वारे काही संकेत मिळतात. ते ओळखून आपली पूजा सफल झाल्याचं तुम्ही ओळखू शकता. शिवपुराणानुसार खालील 3 व्यक्तींपैकी कोणीही पूजा करताना अचानक आल्यास किंवा दिसल्यास समजून घ्या की पूजा सफल झाली आहे आणि आपल्यावर देवाचा विशेष आशीर्वाद आहे. गाय दिसणं किंवा येणं. हिंदू धर्मात गायीला माता म्हणून पूजलं जातं. गायीमध्ये सर्व देवता वास करतात. असं मानलं जातं की पूजा करताना तुमच्या दारात गाय आली तर समजा की देवानं तुमची पूजा स्वीकारली आहे. अशा वेळी शक्य असल्यास गायीच्या पायाला स्पर्श करून वंदन करण्यासोबतच तिला गवत किंवा इतर काही खाऊ घालावं. बहीण किंवा मुलगीचं आगमन. पूजा करताना अचानक बाहेरून तुमची बहीण किंवा मुलगी तुमच्यासमोर आली तर समजा तुमची पूजा सफल झाली आहे. देवदेवतांचे आशीर्वाद तुमच्याबरोबर आहेत. ऋषी आणि संत. पूजेच्या वेळी काही तेजस्वी ऋषी किंवा संत दारी आले तर समजा तुमची पूजा यशस्वी झाली आहे. भक्तीत तल्लीन झालेला साधू संत जर प्रामाणिक भावनेने आला असेल तर तुमची उपासना सफल झाली आहे. माहिती आवडली असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.